स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजणार आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया। तर आज आपण जे काही मटेरियल इथे यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। हे सर्व मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे, तर लवकरच आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या। तसंच बीटमार्क सेट जो काय आहे तो अलाइट मोशन ॲपमध्ये डायरेक्टली इम्पोर्ट करून घ्या। नंतर आपल्याला काय करायचं, आपलं नेट ऑफ करून अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला खाली प्रोजेक्टचं बटन मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तिथं आपल्याला एक बीटमार्क सेट जो आपण इथं इम्पोर्ट केलेला आहे तो इथं बघायला मिळेल, तो सिम्पली इथं ओपन करून घ्यायचा आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर्स आणि सॉन्गची लेयर बघायला मिळणार आहे, तुम्ही इथं अशा प्रकारे बघू शकताय। तर आपल्याला काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करून 1-20 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। इथं आपल्याला ग्रुप 1 असे बाकीचे लेयर्स बघायला मिळतील। इथं आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला 2 लेयर्स बघायला मिळतील। सिम्पली आपल्याला खालच्या लेयरला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला 4 ऑप्शन्स मिळतील, त्यामध्ये चौथ्या बटनला क्लिक करत आपल्याला इथं अशा प्रकारे इथं क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्यासमोर इथे गॅलरी ओपन होऊन जाईल। आता काय करायचं आहे, इथून आपल्याला सिम्पली तुमचं जे तुम्हाला इथे इमेज ॲड करायचं आहे ते तुम्ही इमेज इथं ॲड करू शकता। आपण डेमोसाठी हे इमेज घेतलेलं आहे, तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आपल्याला सिम्पली इमेज सिलेक्ट करून प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे इथे इमेज ॲड होऊन जाईल। नंतर काय करायचं, अशा प्रकारे इथे इमेजची ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे इमेज ॲडजस्ट होऊन जाईल। तुम्ही तुमचं इमेज कसंही सेट करू शकता। तुमची अशा प्रकारे इथे इमेज सेट करून घ्या। तर आपण इथे इमेज ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। नंतर काय करायचं, सिम्पली तुम्ही बॅक निघायचं आहे, पुन्हा 1.21 सेकंदाच्या बीटला यायचं आहे, प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं। तर आत्ताचं आपण इमेज ॲड केलेलं आहे ते सिम्पली आपल्याला इमेज पुन्हा एकदा इथं ॲड करून घ्यायचं आहे। नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत जाऊन ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, ब्लेंडिंगवरती क्लिक करून अशी काय ब्लेंडिंग आहे आपल्याला 30% करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यासमोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे हे आपल्याला जे काही इमेज आहे ते इथं बॅकग्राऊंडला म्हणजे सगळ्या लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे। इथं आपण अशा प्रकारे समोर लॉंग प्रेस करून हे बॅकग्राऊंड इथं खाली घेऊन येणार आहे। इथं आपल्याला एक लेअर बघायला मिळेल, या लेअरच्या आपल्याला खाली घेऊन यायचं आहे। इथं फक्त आपल्याला सॉन्गच्या वरती याला ठेवून घ्यायचं आहे। असं आपल्याला पुन्हा 4:11च्या बीटला यायचं आहे, पुन्हा सिम्पली प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, पुढचं इमेज आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर हे इमेज ॲड करून याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करून सिम्पली आपल्याला ब्लेंडिंगवरती क्लिक करून याचं ब्लेंडिंग आता 30% करून घ्यायचं आहे। नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेस करत आपल्याला पुन्हा समोर लॉंग प्रेस करून हे इमेज इथं खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। जेवढे काय आपल्या लेयर्स सगळ्याच्या लेयरच्या पाठीमागे म्हणजे बॅकग्राऊंडला आपल्याला हे इमेज इथं घेऊन यायचं आहे। आपण पहिले इमेज इथं अशा प्रकारे घेऊन आलेलं आहे। परत काय करायचं, 4:11च्या बीटला ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करून पुन्हा सिम्पली खालच्या लेयरला क्लिक करून कलर अँड फिलवरती यायचं आहे। पुन्हा या बटनला क्लिक करून आपल्याला इथं ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर आत्ता जे इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज आपल्याला पुन्हा एकदा ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, तर हे इथे इमेज ॲडजस्ट होऊन जाईल। तर तुम्ही बघू शकता आपण 2 लेअरला इथे इमेज ॲड करून घेतलेला आहे। याचा इंटरफेस आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्याचे काय आपले बाकीचे ग्रुप्स आहेत त्याला तुम्ही इमेज ॲड करून आणि ॲडजस्ट करून घ्या। तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया। तर आपले जेवढे ग्रुप्स आहेत तेवढे आपण सगळे इमेज इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा 12-19 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। इथे येऊन आपल्याला काय करायचं, प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये तर आपले जे काही पुढचे इमेजेस आहेत सिम्पली आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहेत। आपण इथे पुढचे इमेजेस सिम्पली इथे ॲड करून घेतल्यानंतर याची आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे। नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत जर एक्स्ट्रा पार्ट असेल तर आपल्याला इथे ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे याचा एक्स्ट्रा पार्ट कट होऊन जाईल। पुन्हा आपल्याला असं प्रत्येक बीटवरती एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक्स्ट्रा पार्ट इथे कट करत जायचं आहे। असं आपण सर्व इमेजेस ॲड करून घेऊया। तर सिम्पली आपण इथे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत, अशा प्रकारे इथं इमेजेस सेट होऊन जातील। आता आपल्याला काय करायचं आहे, यास आपल्याला खाली 2 लेयर्स बघायला मिळणार आहेत, त्यासमोर लॉंग प्रेस करून आपल्याला इथं लेअरवरती घ्यायचं आहे। तर ही एक आपली इमेज PNGची लेअर आहे, त्याच्या खाली आपली ही एक लोगोची लेअर आहे। तुम्ही लोगो डिलीटही करू शकता किंवा तुम्ही ॲडही करू शकता। तर परत काय करायचं आहे, पुन्हा 12-19च्या बीटला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आपल्याला मटेरियलमध्ये एक स्पेशल इंक इफेक्टचा व्हिडिओ बघायला मिळेल, तो सिम्पली डाउनलोड करून घ्यायचा, नंतर तो व्हिडिओ इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता काय करायचं, याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करून घ्यायचा आहे। पुन्हा ब्लेंडिंगवरती क्लिक करून लायटनला क्लिक करायचं आहे आणि स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला इथं दिसून येईल। तर पुन्हा काय करायचं, ते इफेक्टला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला येऊन ही सिम्पली लेअर इथे पेस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा पुढच्या बीटला येऊन लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे। असं आपल्या इथून पुढच्या प्रत्येक बीटला हे लेअर इथे पेस्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे असं लेअर पेस्ट होऊन जाणार आहे। तर इथे आजचा व्हिडिओ आपला क्रिएट झालेला आहे। आता काय करायचं, सिम्पली आपल्याला बॅक निघायचं आणि ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला क्वालिटी सिलेक्ट करून एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचं, म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ एचडीमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।